अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा विषयावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, काल तर आपण स्वामींना गुरुपद दिलेलं आहे। आपण सगळ्यांनी स्वामींना गुरुपद दिलेलं आहे आणि स्वामींनी सुद्धा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला आहे। पण आता बघा, गुरुपद दिलं म्हणजे झालं असं का? तर असं अजिबात नाही। आता गुरुपद दिल्यानंतर अर्थातच एक शिष्य म्हणून आपले काही कर्तव्य आहेत आणि अर्थातच सेवेकरी म्हणून आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे, काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल, स्वामी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहतील आणि अर्थातच काय की ते कायम आपल्यासोबत राहतील आणि आपलं आयुष्य सुख करू। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण आठवड्यामध्ये जाणून घेणार आहोत। आता बघा, बऱ्याच जणांचं असं असतं ना की आता मी गुरुपद दिलेलं आहे म्हणजे झालं, आता स्वामी माझे गुरु आहेत, मी शिष्य आहे आणि बस एवढंच आहे, बाकी माझ्याकडनं काही होणार नाही। पण बघा, आपण स्वामींना गुरु मानलेला आहे, अर्थात ते आपले गुरु आहेत आणि ते नेहमी आपल्याला मार्ग दाखवत राहणार आहेत, नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत। कुठलंही संकट येऊ द्या, कुठलीही अडचण येऊ द्या, आपल्याला त्यांना बोलवावं लागत नाही, ते आपसुकच आपल्या भक्तांसाठी, आपल्या शिष्यांसाठी ते धावून जातात। आणि म्हणूनच त्यासाठी बघा, आपल्यावर स्वामींची कृपा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता स्वामींची कृपा आपल्यावर केव्हा होते? जेव्हा आपण त्यांची नित्यनियमाने सेवा करत असतो। आता सेवा काय करायची? तुम्ही आता म्हणाल की ताई आमच्याकडनं होत नाही, आम्हाला जॉब आहे किंवा घरामध्ये लहान बाळ आहे, आमच्याकडनं रोज सेवा घडत नाही किंवा आम्ही करू शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, स्वामी असं म्हणत नाही की तू तासनतास बसून माझी सेवा कर तरच मी तुझ्यावर कृपा करेल, तरच मी तुझ्यासोबत असेल, असं अजिबात नाही। बघा, तुमच्याकडनं जेवढी शक्य होते तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तेवढी स्वामींची सेवा करू शकता। तुम्हाला जसं शक्य आहे तोडकी मोडकी जी काय तुमच्याकडनं सेवा घडते, फक्त तुम्ही स्वामींनाच प्रार्थना करा की स्वामी मीच करता आणि करविता आहात, त्यामुळे माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या। आणि खरंच सांगते, जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो ना, तेव्हा स्वामी आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडवून घेत असतात। कारण की बघा, सेवा करून घेणारे सुद्धा तेच आहेत, फळ देणारे सुद्धा तेच आहेत। म्हणून लक्षात घ्या की करता आणि करता फक्त आणि फक्त स्वामीच आहेत, त्यांनाच प्रार्थना करा। आणि खरंच सांगते, स्वामी आपण काम केलं आहे की गुरुपद देण्याचं, पण तिथून पुढे आपलंही काम आहे की आपलं मन शुद्ध ठेवणं, पवित्र ठेवणं, मनात कुठलाही कपट नको, कोणाबद्दलही द्वेष नको, कोणाबद्दलही राग नको किंवा कोणाचं वाईट व्हावं ही भावना आपल्या मनामध्ये नको। कारण की बघा, स्वामींना असेच भक्त प्रिय आहेत ज्यांचं मन शुद्ध आहे, जे नेहमी शुद्ध मनाने त्यांची सेवा करतात, जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात, निशंक मनाने विश्वास ठेवतात, श्रद्धा आहे ज्यांची, जे अगदी मनापासून त्यांची सेवा करतात ना, अशाच भक्तांच्या पाठीशी स्वामी असतात आणि असेच भक्त स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय असतात। म्हणून बघा, आपल्याला जर वाटतं ना की मी सुद्धा स्वामींचा एक प्रिय भक्त असला पाहिजे, सुद्धा स्वामींचा एक जवळचा भक्त असायला हवा, तर त्यासाठी आपल्याला स्वामींची मनापासून सेवा करायची। मी नाही म्हणत की तुम्ही तासनतास बसून स्वामींची सेवा करा, आणि स्वामींना सुद्धा ते मान्य नाही। आपण आपला संसार सोडून किंवा आपले कामधंदे सोडून स्वामींची सेवाच करत बसत आहोत, आपले लहान मुलं आहेत किंवा घरातले लोक उपाशी आहेत, हे सगळं सोडून फक्त स्वामींची सेवा करत आहोत, हे स्वामींना सुद्धा मान्य नाही। स्वामी काय म्हणतात की तुझं हे सगळं बघून मग तू माझी सेवा कर, तू तुझे कामं पूर्ण करून त्यातून तू जेवढा वेळ काढू शकतो, अगदी 5 मिनटं का होईना तेवढा वेळ तू माझ्यासाठी काढ, तेवढे 5 मिनटं अगदी मनापासून माझी सेवा कर, तरीसुद्धा मी मान्य करेल, तरीसुद्धा मी ती स्वीकार करेल। स्वामींना अगदी बघा, आपण आपले कामधंदे सोडून फक्त सेवाच करत बसायची आहे असं अजिबात करायचं नाही, स्वामींना सुद्धा ते आवडत नाही। आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपली कामे पूर्ण करायची आहेत आणि आपल्या कामातला वेळ काढून प्रामाणिकपणे, अगदी प्रामाणिकपणे बघा, आपण आपले कामं पूर्ण करून जेवढा वेळ आपण सेवेसाठी काढू शकतो तेवढा नक्कीच काढण्याचा प्रयत्न करा। आता बघा, स्वामींची आपल्याला रोज नित्यसेवा करायची असते। आता तुम्ही जर स्वामींना गुरुपद दिलं असेल तर नक्कीच तुम्हाला स्वामींची रोज नित्यसेवा करायची, आणि असंही तुम्ही जर गुरुपद दिलं नसेल तर नक्कीच स्वामींची नित्यसेवा करावी, कारण की त्या नित्यसेवेने आपले प्रारब्ध नष्ट होत असतात, आपले भोग कमी होत असतात आणि स्वामी कायम आपल्यासोबत राहतात। लक्षात घ्या, त्या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे कितीतरी संकटे हे न कळत आपल्या टळत असतं, कारण की तो आपला एक भोग असतो आणि तो भोग स्वामी कमी करत असतात, त्या भोगाची तीव्रता स्वामी त्या सेवेमुळे, नित्यसेवेमुळे कमी करत असतात। म्हणून नित्यसेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। आता नित्यसेवा काय करायची असते?
काहीच नाही, फक्त 11 माळी श्री स्वामी समर्थाचं आणि श्री स्वामीच्या सरामदाचे क्रमशः 3 अध्याय, म्हणजे आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 असे क्रमशः आपल्याला 3 अध्याय रोजचे वाचायचे असतात. फक्त ही नित्यसेवा आपल्याला रोज करायची असते. बाकी ज्या काही इतर सेवा आहे, जसं की कुलदेवीसाठी असेल, पितरांसाठी असेल, इतर कुठल्या सेवा असतील तर त्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. पण बघा, स्वामींची फक्त ही नित्यसेवा असेल जी आपल्याला रोज करायची असते. आता बऱ्याच जणांचं असं होतं ना की 11 माळी घेणं शक्य होत नाही. मग त्यांनी तुम्ही चालता फिरता कुठेही प्रवासामध्ये नामस्मरण करत राहा. तुम्ही फक्त एकच माळ स्वामींची घ्या की जेणेकरून तुम्ही फक्त एकच माळ घ्या, पण अगदी मनापासून घ्या, पूर्ण श्रद्धेने घ्या की जी स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचली पाहिजे आणि स्वामींनी सुद्धा त्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, अगदी तुम्ही छोटी सेवा करा. तुम्ही जी काही सेवा करता तोडकी मोडकी ती फक्त मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. त्यामध्ये कुठली शंका नको किंवा आळस नको किंवा ती सेवा करताना कुठल्याही मनामध्ये कपट नको, द्वेष नको. अगदी स्वच्छ मन ठेवून शुद्ध मनाने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आणि स्वामींना सुद्धा असेच भक्तप्रिय आहेत की जे त्यांच्यावर निशंक विश्वास ठेवतात, त्यांची मनापासून सेवा करतात, ज्यांची त्यांच्यावर अपार भक्ती आहे, प्रेम आहे. असेच भक्त स्वामींना प्रिय आहेत आणि स्वामी सुद्धा अशाच भक्तांच्या पाठीशी राहत असतात. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. जरी तुम्हाला जास्त वेळ भेटला नाही, नित्यसेवा करायला तुम्हाला जास्त वेळ मिळाला नाही तरी सुद्धा बघा, तुम्ही 5 मिनिटं फक्त स्वामी समोर बसा. स्वामींना तुमचं जे काही अडचण आहे तो तुम्ही सांगा. तुम्ही स्वामींचं 5 मिनिटं का वेळा नामस्मरण करा. ती सुद्धा सेवा अगदी भरपूर मोठी आहे, लक्षात घ्या. कारण की आपण त्या कामातला वेळ काढून आपल्याला जे काही 5 मिनिटं मिळतात, 10 मिनिटं मिळतात, तो वेळ आपण स्वामींच्या सेवेसाठी देत आहोत. आणि स्वामींना सुद्धा समजतं की आपण किती वेळ स्वामींसाठी काढू शकतो, त्यांच्या सेवेसाठी आपण काढू शकतो. हे स्वामी सगळं काही जाणतात. त्यामुळे आपण त्यांना फसवू शकत नाही. म्हणून प्रामाणिकपणे आपल्याकडनं जेवढी सेवा घडते तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण की ती सेवा आपल्यालाच कामी येणार आहे, आपल्या संसारासाठीच ती सेवा कामी येणार आहे. त्या सेवेमुळे आपलंच आयुष्य सुखकर होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता बरेच जण असे आहेत की जे नुकतेच स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत आणि ते मांसाहार सुद्धा करतात. आता अर्थातच मांसाहार जरी आपण करत असाल तरी आपण गुरुपत बऱ्याच जणांनी दिलेलं असेल. फक्त बघा, स्वामींची सेवा करताना कधीही मांसाहार करू नका किंवा मांसाहार करून स्वामींची सेवा करू नका. तुम्हाला जी काही सेवा करायची आहे तुम्ही आधीच करून घ्या, नंतर तुम्ही मांसाहार करू शकता. मांसाहार सोडणं किंवा मांसाहार न करणं हे सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे. स्वामींची जेव्हा इच्छा असेल तुमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी स्वामी सोडून घेतील, त्यात काही शंका नाही. तुम्ही फक्त स्वामींची मनापासून भक्ती करा, सेवा करा. तुम्हाला जेवढा वेळ स्वामींसाठी देता येईल नक्कीच तेवढा द्यायचा प्रयत्न करा. आणि एक दिवस खरंच असा येतो ना की आपल्याला सगळ्या गोष्टी, वाईट आपल्यामध्ये जे काही दुर्गुण आहेत ते सगळे आपण आपोआप सोडून देतो. आपल्या मनातला जो काही अहंकार आहे तो पूर्णपणे गळून जातो आणि आपण संपूर्णपणे स्वामी चरणाशी लीन होऊन जातो. आणि जेव्हा तो दिवस येतो ना की आपला अहंकार गळालेला आहे, आपण स्वामीच्या चरणाशी लीन झालेलो आहोत, तेव्हा स्वामी खरंच आपल्याला जवळ करत असतात. स्वामी आपल्यावर प्रसन्न असतात. ती स्वामींची कृपा आपल्यावर असते. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला फक्त एकच करायचं आहे की आपल्याला स्वामींची सेवा मनापासून करायची आहे, पूर्ण श्रद्धेने करायची आहे. आणि कधीही कोणाबद्दल वाईट विचार आपल्याला करायचे नाही किंवा कोणाचं वाईट व्हावं कधीच मनामध्ये आपला विचार येता कामा नये. त्याचबरोबर आपले कर्म सुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे आहेत. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या स्वामींची कृपा होते आणि स्वामी आपल्या कायम सोबत राहतात. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुम्ही जास्त स्वामींची सेवा करू शकत नाही ना, हरकत नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आणि तुमचे कर्म चांगले ठेवा आणि स्वामीवर निशंक विश्वास ठेवा. इतका विश्वास ठेवा ना की काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत, हा विश्वास आपल्याला असायला हवा. आणि नक्कीच स्वामी त्यावेळेस आपल्यासोबत असतातच. आणि एवढ्या जर गोष्टी तुम्ही स्वामींना दिल्या तर नक्कीच स्वामी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील आणि तुमच्यावर स्वामींची कृपा येईल. स्वामींना आपल्याकडनं बाकी काही नको. आपण काय नैवेद्य अर्पण करतो, आपण त्यांना कुठला हार अर्पण केला आहे, आपण त्यांना कुठली फुले अर्पण केली आहे, आपण त्यांना कोणते वस्त्र अर्पण केले आहेत, यामध्ये स्वामींना काडीचाही इंटरेस्ट नसतो. स्वामींना फक्त एकच गोष्ट प्रिय असते, ती म्हणजे आपली खरी भक्ती, आपण मनापासून केलेली सेवा आणि त्यांच्यावर निशंक ठेवलेला विश्वास. याच गोष्टी स्वामींना प्रिय आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला स्वामींना द्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्यावर स्वामींची अखंड कृपा राहील आणि स्वामी नेहमी आपल्यासोबत राहतील. तर नक्कीच या गोष्टी आपल्याला इथून पुढे स्वामींना द्यायच्या आहेत, लक्षात घ्या.
तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मित्रांसोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.